हॅलो मंडळी, सो आम्ही पोहोचलो आमच्या स्पॉटवर. आम्ही आहोत इकडे आता. कभी कुठे असेल दादा? कशाला? सो आम्ही जस्ट आता आलो आहे इथे थोडं फ्रेश होऊ आणि मग आम्ही जाऊ स्विमिंग मध्ये जाऊ आम्ही थोड्या वेळाने. हा मग चेंज करूया. चला मंडई थोड्या वेळानंतर भेटतो. तर मंडई आम्ही आलो होतो स्विमिंग पूलमध्ये. कधीचा हप्ता होता नुसतं स्विमिंग. तर चेक इन केल्या फ्रेश पण नाही झाला आम्ही. म्हणजे कधी पण होते फ्रेश, पण मला फ्रेश होऊन पण दिला नुसता लगेच बाकीच्याला बघितलं इकडे आणि बघा डायरेक्ट डुबकी उडावून. ते मस्त आहे ते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या व्लॉगमध्ये. आम्ही आता निघालो आहे कोळीनबाई रेस्टॉरंट. आता नागावला आलो आहे आणि कोळीनबाईंमध्ये नाही खाल्लं तर चुकीचं आहे ना. आता एवढ्या आपल्या ताईंनी एवढं यूट्यूबच्या सोर्सवरून किंवा छोटं उपक्रम करून छोटे छोटे व्लॉग्स काढून एवढं यश प्राप्त केलं आहे आणि एक अख्खं रेस्टॉरंट उभं केलं आहे. तर तिकडे जाऊन त्या रेस्टॉरंटची चव घेण्यात जी मजा आहे ती काय आवडत असणार आहे. सो निघालो आहे. हा बघा कबीर नुसता पुढे 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 चालला आहे. हो करिश्मा इथे पाठवून तिथलं जास्त आवडत नाही ब्लॉग्समध्ये यायला. ए हात बघा. सो आम्ही जिथे थांबलो आहे तिथून हार्डली 1 मिनिटावर आहे. छान मिळालं रिसॉर्ट पण. टिप्सी स्प्रिंग रिसॉर्ट असं नाव आहे जिथे आम्ही थांबलो आहे आणि खूप नीट अँड क्लीन, परत फॅमिली ओरिएंटेड आहे. मेन म्हणजे बॉईज असल्यावर फॅमिलीसोबत जाणं जे कम्फर्ट आहे त्यापेक्षा फॅमिली असल्यावर जे कम्फर्ट आहे ते वेगळंच आहे. अजून एक आहे पण ती पूर्ण फॅमिली आहे, त्यांच्यामध्ये लहान मुलं वगैरे. तो हात पकड गाडी येते कबीर. हात पकड. ठीक आहे, तर आम्ही चाललो आहे. पोचल्यावर तुम्हाला मी परत व्हिडिओ ऑन करेन. बाय. चला मंडळी, आम्ही आलो आहे. पोचलो आम्ही कोळीनबाईच्या पार्किंग लॉटमध्ये. गाडी नाही आणली आम्ही कारण की रिसॉर्टपासून फक्त हार्डली 1 मिनिटावर होतं. आता इथे लगेच बाहेर आल्याला बोर्ड दिसला कोळीनबाई पार्किंग. तर पार्किंग इकडे होऊन हॉटेल पण इकडे आहे की ते दुसरीकडे ते बघायला लागेल. फायनली आम्ही पोचलो आहे कोळीनबाई रेस्टॉरंटला. सो मगाशी काय झालं होतं, आम्ही पार्किंग लॉटमध्ये गेलो होतो. तिथे फक्त पार्किंग करायची आहे. पण कोळीनबाई हे आपलं शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे ना, तिथे आतमध्ये आल्यावर लेफ्ट हँड साईडलाच लगेच आहे. असा काहीसा एंट्रन्स आहे. हे वेटिंग आहे का बाबा? वेटिंग आहे वाटतं. म्हणजे पहिला नाव करतो रजिस्टर कारण इथे वाटतं खूप वेटिंग आहे. ते 4चा लास्ट ऑर्डर आहे आणि वाजले 3:30.
ये चल झाला जेवण होतं. मी पहिलं प्रॉन चिली आणि तंदूर पापलेट बघितलं. बाबा तंदूर पापलेट एक नंबर. आता सध्या पूर्ण दोन्ही ताट रिकामी झाले. सगळे दाखवले हे संपलं की मी घेतले सिनेमासाठी फक्त मासे असायला. फक्त मासे नागावमध्ये आल्याने मासे खाण्याची मजा आहे ना. गोविंद मध्ये येण्याचा जो निर्णय होता ना 100% पास झाला एकदम. स्वतः खातो करू नाही. नंतर सोलकडी द्यायची असते. मग सोलकडी घेऊन मग बघू रात्रीचं डिनर आम्हाला इकडेच करायचं आहे की कुठे करायचं मी विचार करतोय. आज सगळे मेनू पूर्ण वाकलावून टाकणार आहे. पूर्ण खाऊन टाकणार आहे. चला मग मंडळी. इथं आत्ता कबीरला फायटिंग आहे फुल. त्याची काही मस्ती वाढली आहे. आता आपण कसं करतो वरती वेळ नाही वेळ तू पडला तुम्हाला लागणार नाही तुला वेळ. The evening drips like honey, oh so slow. A saxophone whispers where shadows go. गुड मॉर्निंग मंडळी. तो आमचा स्टे आता संपलेला आहे. आम्ही आता इथून निघतोय. खूप छान विला होता. खूप छान अशी हॉस्पिटॅलिटी होती. खूप छान. तिकडचे केअरटेकर मॅनेजर एकदम खूप छान होते. आम्ही जो स्टे घेतला होता इकडे टोटल 11 रूम्स आहेत. टिप्सी स्प्रिंग रिसॉर्ट या प्लेसचं नाव आहे. हे नागाव बीचच्या इकडेच आहे. खूप जवळ आहे. सगळं काही ॲक्सेसिबल आहे इकडून. 11 रूम्स होत्या इकडे टोटल. सगळे रूम एकदम स्पेशियस. AC, वॉशरूम क्लीन आहे. परत बेड पण तुमचा खूप छान आहे. म्हणजे एका बेडवर तुम्ही 3 जण इझिली ऑक्युपाय करू शकता. जर तुम्ही कपल आणि एक मुलगा वगैरे असेल छोटासा तर तुम्ही इझिली तिथे झोपू शकता. खूप आवडला स्टे मला. आणि एक वीकेंड चांगला गेला. थोडा सिटीपासून लांब, रिलॅक्स, चिल्ड. खूप मजा आली. आता इथून निघतो आम्ही. आता इथून डायरेक्ट आम्ही जाऊ घरी आमच्या. कारण की आता मंडेपासून कबीरची स्कूल चालू होते. सो त्याला पण थोडं रिफ्रेशमेंट हवं होतं. सो त्याला मिळालं. काल त्यांनी तुम्ही बघितलं असेल पूलमध्ये एकदम धमाल मजा केली. धमाल म्हणजे एकदम धमाल. तो बाहेरच येत नव्हता. त्याला एवढं आवडलं होतं पूल की नुसता त्या पूलमध्ये डुप्पीच मारत होता. रात्री छान निवांत झोपून गेला. आणि त्या पूलमध्ये मजा करून आम्ही जेवलो. जेवण पण इन हाऊस जेव्हा तुम्ही प्रेफर केलात तर खूप छान क्वालिटी आहे जेवणाची. इकडचं जे मॅनेजर आहे जे
जे शेफ आहेत ते एकदम क्वालिटी आहेत, खूप छान तुम्हाला बनवतात. आणि तुम्हाला इथून बाहेर पण जेवायचं असेल तर इकडे बाहेर वॉकिंग डिस्टन्सवर कोलिन बाई रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ काल बघितला असेल. आम्ही गाडी घेऊन गेलोच नव्हतो, फुल वॉकिंगच गेलो होतो, कारण की हार्डली 2 मिनिट्सवर हे एकदम वॉकिंग आहे. चला तर निघूया. तुम्हाला मी एक फक्त टूर देतो बाहेरचं, आउटसाईड कसं आहे. Yeah. City lights flicker where the sinners play preacher. Graffiti scriptures on train cars, the steel messenger. Cobblestone pathways, souls caught in a shuffle. Every breath's a. चला मंडळी, मग आम्ही आता निघालो आहे. आताच गाडी काढली इकडून. हार्डली आता इथून पण 2 तास लागला पाहिजे प्रवास घरी जायचा. खूप छान होतं एक्सपिरियन्स, जसं मी मगाशी सांगितलं. आता ओनरशीच बोलत होतो, खूप फ्रेंडली आहेत सगळे ओनर्स, एकदम कोऑपरेटिव्ह. म्हणजे आता चेक इन होतं आमचं 12चं काल आणि चेकआउट होतं 10चं. आता वाजलेत बघा किती, 12:15 वाजलेत, पण त्यांनी काहीही असं रिमाइंडर वगैरे दिलं नाही की तुमचं चेकआउट आहे तर तुम्ही चेकआउट करा लवकर, काही नाही. ते समजून घेतलं की लहान मूल आहे सोबत तर थोडा उशीर होतोच. सो त्यांनी असं होतात ना, पाठी लागले नाही. आम्ही 10:30चा एक ब्रेकफास्टचा कटआउट टाईम होता, पण आम्ही 11 o'clockला ब्रेकफास्टची ऑर्डर दिली, ते पण त्याने आम्हाला सर्व केले. ते पण एकदम हॉट, एकदम गरम. म्हणजे असं नाही की बनवून ठेवलं होतं तर लगेच आणून दिलं, असं अजिबात नाही. ते लोक वेळ घेतात पण क्वालिटी देतात. जेवणाचं पण तसंच आहे, 1 तास आधी त्यांना सगळं जेवण द्यायचं असतं ऑर्डर, आणि मग ते लोक सर्व करतात, कारण त्यांना पण प्रिपरेशनसाठी थोडं वेळ लागतो. पण क्वालिटी तुम्ही मला बोलाल म्हणजे बाहेर न जाता तर तुम्हाला इकडेच विलामध्येच राहून तुमचा पूर्ण एक स्टे करायचा असेल, काही बाहेर असं ट्रॅव्हलिंग नाही करत असेल तर तुमचा दिवस खूप चांगला जाईल. पूल पण चांगला होता, हाईट पण प्रॉपर होती, म्हणजे एकदम कमी नाही की एकदम जास्त नाही. चिल्ड्रन्स जो पूल होता तो पण इनफ स्पेस होती. हां, टायर्स वगैरे त्यांच्याकडे नाही आहे, तर तुम्ही जर येत असाल लहान मुलांना घेऊन तर ते तुम्ही ते कॅरी करा, कारण का इकडे ते अवेलेबल नाही आहे. ह्यांच्याकडे ते पंपिंग आहे ज्यामुळे तुम्हाला ते पंप करून देऊ शकता, पण टायर नाही आहे त्यांच्याकडे, सो तुम्ही घेऊन या. आता आम्ही तरी नव्हतं, पण एक फॅमिली जी आली होती ती पण कोऑपरेटिव्ह होती, सो त्यांनी कबीरसाठी एक टायर दिला होता की तुम्ही त्याला खेळवा, आणि कबीरने खूप मजा केली. कबीर एन्जॉय केला ना तू पूलमध्ये? सांग जरा फ्रेंड्सना कसं एन्जॉय केलं तू, किती मजा केलीस? 100? एवढी मजा केली तू? मग आता कुठे जायचं तुला? का आपलं घर तर का चौकी आहे, पण तू पण चल ना आमच्यासोबत. क्यों नहीं जाऊंगा तू? अच्छा, आता कसं ना, करिश्माचे बहिणीचे मुलं वगैरे तिकडे झालेत ना, सो कबीरला पण आता स्कूल चालू व्हायला अजून 2 दिवस आहेत. मंडेपासून स्कूल चालू होणार आहे. सो हा विकेंड तो तिकडेच राहील, त्यांच्यासोबत खेळ, आणि संडे इव्हिनिंगला आम्ही जाऊन त्याला घेऊन येऊ. सो ओव्हरऑल जर स्टे असं विचारलं तर रेटिंग आउट ऑफ 10 9. एक आपण नेहमी एक्सपेक्ट करतो की काहीतरी अजून चांगलं करतील, तसं ते बोललेत. आणि प्रॉपर्टी पण खूप नवीन होती, म्हणजे मार्चमध्येच त्यांनी हँडओव्हर घेतला होता पुन्हा त्या प्रॉपर्टीचा, पण बघून असं वाटत नव्हतं की प्रोफेशनल आहे वगैरे काही. एकदम प्रोफेशनलिझमला पुरेपूर 100% देतील असं तर होतं त्यांचं हॉस्पिटॅलिटी होते. ठीक आहे सर, आता आम्ही इथून निघू आणि आता डायरेक्ट आता घरीच जाऊ. आता ऑन द वे काही व्हिडिओ मी बनवणार नाही आहे, कारण का इथे खूप ऊन आहे. पाऊस तर अजिबात नाही, जो पाऊस होता तो वाटतं आम्ही आलो तेव्हाच निघून गेला वाटतं. इकडे पाऊसच नाही आहे, उन्हाचा कडकड आहे, आणि आम्ही पण रात्रभर फुल मजा केली. तर जरा दमलेलो आहे, तर फटाफट घरी पोहोचून रेस्ट करायचा असा विचार आहे. ठीक आहे, आणि माझी कॅमेरामॅन आहे माझी वाईफ, सो थँक्यू. साइन ऑफ करतो, बाय.